हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत। तर आपण केले आज मिसल पावचा बेत। या रस्स्याला पहा किती मस्त रंग आलाय, एकदम झणझणीत तरीदार रस्सा आहे। याच्यामधली मोड आलेली मटकी, मग त्याच्यावर तो रस्सा, मग तर्री आणि मग फरसाण, त्याच्यावर कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि सोबतीला पाव। काय विचारू नका, एकदम नादखुला बेत केलेला आहे। या पद्धतीने रेसिपी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। तर पाहू शकता तुम्ही इथे आपण 1 वाटी मोड आलेली मटकी, 1 छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 छोटी वाटी बारीक किसून घेतलेलं खोबरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, एका प्लेटमध्ये स्वच्छ धुतलेली मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर काही कोरड्या मसाल्यांचा सुद्धा आपण इथे वापर करणार आहोत। तर इथे मी 1 चम्मच धने घेतलेले आहेत, 1 चम्मच बडीशेप, 1 चम्मच पांढरे तीळ, अर्धा चम्मच हळद घ्यायची आहे, 1 चम्मच लाल मिरची पावडर, चिमूटभर हिंग आणि त्याचबरोबर अर्धा चम्मच मीठ, म्हणजे इथे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। आता आपण सर्व खडे मसाले 1 मिनिटभरासाठी मंद आचेवर भाजून घेणार आहोत। मसाले आपल्याला खूप करपवायचे नाही। गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल घातले। तेल व्यवस्थित तापल्यानंतर इथे आपण उभा बारीक चिरून घेतलेला कांदा कढईमध्ये घालणार आहोत। कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत। कांदा छान तांबूस भाजला गेला। आता आपण किसून घेतलेलं खोबरं कढईमध्ये घालूयात। खोबरं आपल्याला मंद आचेवर कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे खोबऱ्याचे पातळ काप करून घेऊ शकता। आता कढई छान तापलेली आहे। आता आपण गॅस बंद करून त्याच्यामध्ये पांढरे तीळ घालूयात आणि त्याचबरोबर धणे आणि बडीशेप सुद्धा घालून घेऊ। हे आपल्याला कोरडे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आता आपण इथे सर्व कोरडे मसाले छान असे भाजून घेतलेले आहेत। आता आपण याला संपूर्ण थंड करून घेऊ। मसाले आता थंड झालेले आहेत। आता आपण मिक्सरच्या भांड्यात खरपूस भाजून घेतलेलं कांदा, खोबरं, त्यानंतर 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर 1 इंच अद्रकचा तुकडा घालून घेऊ आणि त्याचबरोबर धने, बडीशेप, पांढरे तीळ सुद्धा घालूयात आणि त्याचबरोबर थोडी कोथिंबीर टाकून थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण बारीक वाटून घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं बारीक वाटून तयार झालेलं आहे। आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया। गॅसवर कुकर ठेवले आणि आता आपण त्याच्यामध्ये 3 पळी तेल घालायचे। आता आपण हे तयार केलेलं वाटण कुकरमध्ये घालून घेऊ। तुम्हाला जर वाटलं हे वाटण जास्त आहे तर तुम्ही हे दुसऱ्या भाजीला सुद्धा वापरू शकता। आता आपण हे वाटण 5 मिनिटासाठी तेलामध्ये फ्राय करून घेऊ। तर पाहू शकता तुम्ही ते वाटण मस्त असं तेलामध्ये फ्राय करून झालेलं आहे। पहा किती छान मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मटकी घालून घेऊ। मटकी सुद्धा आपण एक अर्ध्या मिनिटासाठी छान तेलामध्ये फ्राय करून घेऊ। आता आपण मटकीमध्ये अर्धा चम्मच हळद घालून घेऊ। त्यानंतर चवीनुसार मीठ, म्हणजे अर्धा चम्मच इथे मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे अंबारी मिरची पावडर 1 चम्मच घातलेली आहे आणि त्यानंतर कोल्हापुरी मिसळ मसाला 1 चम्मच घालून घेऊ। आता आपण हे सर्व कोरडे मसाले आणि मटकी थोडी तेलामध्ये फ्राय करून घेऊ। चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते। मटकी फ्राय करून झालेली आहे। तर पाहू शकता तुम्ही इथे किती मस्त असं छान मटकीला तेल सुटलेलं आहे। आता आपण कुकरमध्ये 2 ग्लास गरम केलेलं पाणी घालून घेऊ आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो उकळी आलेलं गरम पाणी टाकायचं, म्हणजे तो रस्सा कसा पाणी वाटत नाही, मिसळला परफेक्ट असा कट येतो आणि एक संगपणा येतो। आणि त्यामुळे जरूर इथे आपण उकळी आलेलं गरम पाणीच टाकायचं आणि त्यामुळे मटकीसुद्धा लवकर शिजते। तर पाहू शकता तुम्ही ते मिसळला किती छान रंग आलेला आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून गॅस फास्ट करून 1 शिट्टी झाल्यावर गॅस बंद करून घेणार आहोत। चला तर मग 1 शिट्टी झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून कुकरची एअर गेल्यावर, म्हणजे 10 मिनिटानंतर आपण हे कुकर खोलणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत, कुकरची एअर गेलेली आहे आणि मस्त असं कुकर थंड झालेलं आहे। आता आपण झाकण खोलून घेऊ। तर पाहू शकता तुम्ही इथे मिसळला किती छान मस्त रंग आलेला आहे आणि छान कटसुद्धा आलेला आहे। आता आपण मिसळ सर्व करायला घेऊ। प्लेटमध्ये सगळ्यात अगोदर उसळ, त्यानंतर थोडासा फरसाण घालायचा
शक्यतो इथे आपण मिसळ फरसाण वापरणार आहोत. त्यानंतर आपण इथे थोडी मटकी घालून घेणार आहोत. त्यानंतर झणझणीत मिसळचा कट घालून घेणार आहोत. त्यानंतर परत थोडासा फरसाण घालून घेऊ. त्यानंतर थोडा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि त्यानंतर परत एकदा झणझणीत मिसळीचा कट घालून घेऊ आणि त्याचबरोबर पाव आणि लिंबाची फोड आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे एक्स्ट्राचं सॅम्पल आणि त्याचबरोबर फरसाण आणि 1 वाटी कांदा आणि थोडी कोथिंबीर. तर पहा इथे मिसळची तर्री तर एकदम छान रंगाची असते, पण आतल्या रस्याला पांढरा रंग असतो. पण इथे सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर आतल्या रस्याला सुद्धा खूप छान परफेक्ट रंग येतो आणि रस्सा पांढरट दिसत नाही. तर पाहू शकता तुम्ही इथे मिसळीचा रस्सा खूप छान तयार झालेला आहे. तर पहा अशा प्रकारे आपण मस्त पुणेरी मिसळ कशी बनवायची ते बघितलं. तसं बघितलं गेलं तर पुण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. इथे सांगितलेल्या टिप्स वापरा. अगदी नाश्ता सेंटर किंवा हॉटेलमध्ये मिसळ मिळते तशीच मिसळ तयार होईल. तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा प्रकारे झणझणीत बनवलेली मिसळ लहान मुलेसुद्धा आवडीने खातात. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.